58 मोर्चे निघाले तेव्हा आरक्षणाला समोरून पुढाऱ्यांनी विरोध करण्याची डेअरिंग केली नाही। आता आरक्षण द्यावंच लागतंय हे पाहून आपल्यातच लपलेले मराठा द्रोही बाहेर आले। भुजबळ, राणे, कदम, विखे, भुजबळ सोडले तर तिघे मराठा आणि भुजबळांचा सुद्धा 60% मराठा मतदार। आरक्षण मिळालं तर यांचे जातीपातीचे दुकान बंद पडतील म्हणूनच का हा विरोध? नेमकं घडलंय का? एकीकडे मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावत चालली, दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा संतप्त होऊन जाळपोळ त्यांनी सुरू केली। संयमाचा बाण सुटतोय। तिकडे देवेंद्र फडणवीस छत्तीसगडमध्ये प्रचारामध्ये व्यस्त आहेत। मराठा उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना डेंगू झालेला। अशामध्ये एक हाती एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचं धनुष्य पेलवत आहेत। अशामध्येच छगन भुजबळ काहीही केल्या तरी माघार घेत नाही। 2 आमदारांची घरं जाळली गेली आहेत। राणे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले, त्यांच्यावरती मराठा समाजानं एका प्रकारे बहिष्कारच टाकला, तरी सुद्धा भुजबळ शांत होत नाहीयेत। भुजबळ सरकारमध्ये अगोदरच अजित पवारांसोबत त्यांचे खटके मधून अधून उडतच असतात आणि आता ओबीसी समाजाबाबत घेतलेला स्टँड नेमकं काय सांगतोय हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असणार आहे। दरम्यान जरांगे पाटील यांनी उपोषण मागं घ्यावं ही सरकारची भूमिका। राज्यातील वातावरण शांत राहण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करते। अनेक लोकांना उचकविण्याचे काम केले जाते। जरांगे पाटील स्वतः म्हणतात, मला शांतता हवी आहे, पण काही विरोधक आहेत ते माझ्याबाबत चुकीचे संदेश पोहोचवत आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये आमची चर्चा झाली, खळाजंगी वगैरे असे काही झालं नाही, कुणाशीही वाद झाला नाही। राज्यात नेत्यांवर हल्ले होत आहेत म्हणून सरकारने सुरक्षा वाढवली आहे, पण मी कुणाला घाबरत नाही असं देखील मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे की मी कुणालाही घाबरत नाहीये। हल्ले झाले तर होऊ द्या, पण मी पहिल्यापासूनच मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी विरोध दर्शवेल, अशाच एका प्रकारची ठोस भूमिका जी आहे ती छगन भुजबळ घेतात। छगन भुजबळ काही केल्या अगोदर म्हणजे असं म्हणता येऊ शकतं की सदावर्ते हा मराठा आरक्षणाचा पहिला विलन आणि आता भुजबळ मराठा आरक्षणाचे दुसरे विलन ठरत आहेत की काय? सदावर्ते काही झालं तरी म्हणतात, माझ्या श्वासाश्वास असेपर्यंत मी मराठा समाजाला आरक्षण मिळू देणार नाही। सदावर्तेची देखील थेट मुंबई या ठिकाणी जाऊन मंगेश साबळे या सरपंचानं गाडी फोडलेली आहे। सदावर्तेच्या विरोधात रोज धमक्या येतात, पण तरी सुद्धा सदावर्ते काही केलं तरी बोलण्यास माघार घेत नाहीये। दुसरीकडे छगन भुजबळ आहेत। छगन भुजबळ पहिल्यापासूनच आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। मराठा समाजाचा थेट विरोध त्यांनी पत्कारलाय, पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने ते त्यांचे स्टेटमेंट देत आहेत ती स्टेटमेंट देण्याची पद्धत ते बदलत नाहीये, ज्याच्यामुळे आणखी मराठ्यांना खवळून देण्याचं काम तर होत नाहीये ना, असाही प्रश्न आहे। नेमकं छगन भुजबळ यांच्या मागे कोणती शक्ती काम करते की स्वतः भुजबळच अजित पवारांना विरोध दर्शविण्यासाठी काहीतरी वेगळी भूमिका घेत आहेत? याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। भुजबळांच्या स्वतःच्या मतदारसंघातील 60% त्यांचा वोटर जो आहे तो मराठा आहे। पुढची निवडणूक त्यांच्यासाठी सुद्धा कशी असू शकते, त्यांच्याच मतदारसंघातील लोकांनी याखाली व्यक्त व्हावं आणि ओव्हरऑल सगळ्याच लोकांना याबाबत काय वाटतंय त्यांनी सुद्धा कमेंट जरूर करावी। जय महाराष्ट्र पब्लिक।